तूने मारी एंट्री बापट आणि दिल में मेरे बजी घंटी टान टान टान. असं काय आहे राकेश मध्ये म्हणजे तुला खूप आवडतं असं? एक ग्लास गॅस पंप दे मला. ते विकी डोनर होता, तू राकेश डोनर बन. मी त्याला सांगितलं मी तुला एक रेंज रोवर देईन, तू मला तुझा स्पम दे माझ्या बाळाचा. तर म्हणजे राखीला पुन्हा संसार करायचा आणि राखीला मला आई संसार सुद्धा करायचा, व्हायचंय. मला मुलं करायची. हे देवा, मी त्याच्याशी मन लावलं. मुलं माझ्या पाठी फिरतात, मी त्यांना बघत पण नाही. पण काय राज आहे राखी तुझ्या या ग्लोईंग आणि छान पर्सनॅलिटीचा, तुझ्या प्रेम झालंय ना मला. सौंदर्याचा. आय लव्ह यू प्यार करूच झाला मला प्रेम झाला. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्या सोबत आहे द एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत. राखी, खूप खूप स्वागत आहे तुझं अभिजात मराठीमध्ये. नमस्कार. आपल्या शोचं नाव आहे आम्ही असं ऐकलंय. तर जे काय आम्ही ऐकलंय ते तुला विचारणार आहे. मी स्ट्रेट स्पष्ट एकदम प्रश्न करणार आहे. विचार ना, जे पाहिजे तुला ते विचार, तुला सूट आहे. येस. तर राखी, आम्ही असं ऐकलंय की तुझा जीव राकेश बापट याच्यामध्ये दडलेला आहे. तर हे खरं आहे का? अगं बाई, आतमध्ये तो मला जगायला देत नव्हता, आता बाहेर आली आहे मी, इथंही जगायला देत नाही. राकेश बापट, खरं सांगू, थांबा पहिला हे काढते मी. ओ. आहा, बाकी तू खूप सुंदर दिसतेयस. हो का? ग्लॅमरस चांदणी वाटतेयस. हो, कारण मला आवडतं एकदम स्वॅग Yes. माझा एकदम. माझे कॉस्ट्युम इथले नसतात, लंडन, अमेरिका, कॅनडा, तिथूनच माझे कॉस्ट्युम असतात. राकेश बापट, मी जेव्हा बिग बॉसमध्ये गेली, बिलकुल पण मला तसं नव्हतं की विचारलंच नव्हतं की आतमध्ये जाऊन एखाद्या मुलग्याला मी भेटेल आणि असं मला इलू इलू होणार. मला असं वाटलं की आतमध्ये जायचं आहे, यांची बँड वाजवायची आहे. कारण हे लोक काहीच करत नाही. कोपरा पकडला, ह्या लोकांनी झोपतात, फळं खातात आणि काय करतायत. तर बिग बॉसच्या टीमनी मला सांगितलं की बघा काय करतायत, झोपलेत. राखी, तू जा आतमध्ये, काहीतरी कर. मी सांगितलं ओ, मी एवढ्या वर्षापासून तेच करत आली आहे, करते मी, जाते. गेली आत, इच्छाधारी नागिन सर्प बनून. खूप राडे, भांडण, कॉमेडी सगळं केलं. मग एक वेळ मला असं वाटलं की अरे, माझ्या लोकांनी ना माझं रोमॅन्टिक अँगल ते बघितलंच नाही आहे. तर चल, मी ह्यावेळी काहीतरी एक रोमॅन्टिक अँगल घेते आणि मी जे काय तर खरं बोलते. मला खोटं बोलायला येतच नाही. Of course, कोणी ते तर मला आम्हाला माझं माहिती आहे. घरचं किंवा माझं हे पैसे भरत नाही. जे हाय ते हाय. मी माझ्या स्वतःचीच फेवरेट आहे. तर मी सांगितलं कुठला मुलगा आहे. विशालला बघितलं होतं, तो माझा मित्रच होता 10 वर्षा अगोदरचा. तो रुचिता त्याच्याबरोबर होती, लवलपाडं त्यांचं चालत होतं. कारण का विशाल रुचिताला खूप प्रेम करतो मनापासून. हो. हो, आणि रुचिता पण करते. ह्यांना काय आग लागली एक खरं बोलायला. तुम्ही बघितलं कसे वागत होते हे लोक. तर माझी नजर राकेश बापटवर पडली. त्या अगोदर मी त्याला बघितलेलं OTTमध्ये शमिता शेट्टी बरोबर. त्यांचं लव अँगल होतं. मग त्यांचं तुटलं. तर मी ठरवलं अरे, याचं लग्न पण तुटलंय रिधीबरोबर आणि शमिताबरोबर पण लव अफेअर तुटलंय. तर हाच बरोबर आहे माझ्यासाठी. जिज्जू होता, एंड ऑफ द डे साली ना, तर साली पुरी घरवाली. तर मी असंच खोटं खोटं अँगल सुरू केलं. अरे, तो इतका चांगला वागला माझ्याशी, कॅरिंग. मला असा मुलगा आवडतो जो कॅरिंग करतो. मग मी विचारत बसलं, अरे हा इतका कॅरिंग आहे. मी झोपली की पांघरूळ मला ओढवतो आणि काळजी घे. जेवली, काळजी घेतोय. मी पण त्याची भरपूर काळजी घेतली. त्याला पायाला एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम आहे, खाज वगैरे. तर भरपूर लोक त्याला मित्र आणि डोळे मारतात आणि लव अँगल घेतात. भरपूर मायांचे नावच घ्यायचे नाही. पण त्या लोकांनी त्याची काळजी नाही घेतली, त्याच्या शरीराची. फक्त मी काळजी घेतली. तर मला वाटलं की चल, मी ह्याच्याबरोबर एक अँगल घेते. ते अँगल करता करता माझं तर खरंच झालं बाई. मी शपथ खाल्लेली
की या जीवनात आता मला काही प्रेम होणार नाही, मला प्रेम नको आहे, लव अँगल नको आहे, किंवा लव नको आहे, किंवा लग्न नको आहे. त्या चपलाने मी मला मारलेलं की बाई हे नको आहे मला. पण मला तिथं असं वाटलं की हा लव आहे का माझा, की सिच्युएशनशिप आहे, फ्रेंडशिप आहे, या मला माझ्या मनातून आतमधून एकटं वाटतंय म्हणून हा मला इतका काळजी घेतोय, म्हणून मला माझं मन त्याच्यावर आलं का. मी खरं सांगू, मला आत्तापर्यंत माहीतच नाही आहे हा अँगल ह्याला काय म्हणतात. हो, त्याने मला लग्नाची ऑफर केली की मी त्याला होच म्हणेन. मी त्याला लग्नाची ऑफर केलेली आतमध्ये की चल आपण लग्न करूया, कारण एखादा पंडितने मला सांगितलं यावेळी तुझ्या आयुष्यात एखादा घटस्फोट झालेला मुलगाच येणार आहे. मी सांगितलं त्याचा झाला. अरे मी सांगितलं अगं बाई हाच आहे का, ह्याचा पण घटस्फोट झालेला आहे, त्याची वय पण आहे 49, माझी कमी आहे, वयला काय करायचं आहे, माणूस चांगला आहे, कहते ना बंदर कितना भी बुढ़ा हो जाए गुलाटी मारणं नाही बोलता. म्हणजे बाईचं एक वय असतं, त्यानंतर ती आई बनू शकत नाही बाई, आणि माणूस कधीही बनू शकतो कितीही म्हातारा झाला. तर मला असं वाटलं त्यावेळी की माझी जोडी याच्याबरोबर बरोबर आहे, कारण हा पण ठोकर खाऊन आलेला आहे. करेक्ट. इतकी ठोकर घालली आहे आणि मी त्याची काळजी एकदम 100% घेऊ शकते. पण त्याचे नाटकं हे बघ, 10-15 दिवस मला लागतात पेंटिंग चित्र काढायला. तो चित्रकार आहे, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. ते तुम्ही सांगितलं अच्छा, मी सांगितलं लग्न मला करायचं तुझ्याबरोबर, मुलं करायला, तुझ्याबरोबर राहायला, की तू माझी काळजी घे, मी तुझी काळजी घेते. आई बाबाला काय आहे, त्याचे बाबा नाही आहे, आर्मीमध्ये होते, सल्यूट करते मी त्यांना, खूप तो रिस्पेक्ट करते रिस्पेक्ट करते फॅमिलीला. मी. आई बाबा बहीण किती दिवस, चल ना तुझ्यासाठी एखादी मुलगी येणार नाही, तुझं डायव्होर्स झालेला आहे घटस्फोट, आता जी मुलगी येणार ते तुला वापरणार आणि सोडून जाणार, आपण लग्न करू, तू मला एक दिवस बघ, मी खूप छान मुलगी आहे. मग मी छान छान जेवण बनवायला तिथं स्टार्ट केलं. त्याला माझं जेवण इतकी आवडायचं, माझ्या हाताचं असंच करायचं, ओला राखी आय लव्ह यू, राखी आय लव्ह यू. बापड असं सांगायचं छान जेवण आहे, सगळेच घरातले असं तो सांगायचा ना, तर माझ्या दिलमध्ये, माझ्या मनात टंग 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 घंटी वाजायची. म्हणजे तो आला समोर एकसे एक कपडे घालून की तूने मारी एंट्री बापट, आणि दिल में मेरे बजी घंटी टन टन टन. हो खरंच मी सांगते. मग पण असं काय आहे राकेशमध्ये, बापटमध्ये, जे तुला खूप आवडतं, असं तू प्रेमात पडलीस त्याच्या? असं काहीच नाहीये, मी बघितलंच नाही असं काही, पण असं काहीच बघितलं नाही. पण खरं सांगू तर त्याचा नेचर बघितलाय. पण हो, जितका तो कोमळ आहे तितका तो राडाबाज पण आहे, अँग्री यंग मॅन पण आहे. एका दिवस तो धावून आला मला मारायला, मी माझे केस करत होते टॉंग, त्याने तो जे टेन्शनमध्ये बोललेला मला, त्याने खोटं ठरवलं की मी सांगितलंच नाही. थँक्यू बिग बॉस की तुम्ही ते दाखवलं की जे त्यांनी सांगितलेलं, त्याने मला खोटं ठरवलं की बिग बॉसने मला आणलं हे ते मला मारायला. मी सांगितलं यार मी तुझी मैत्रीण आहे, तुला प्रेम करते, तुझी काळजी घेते, तू मलाच मारायला आलाय. आमचं खूप भांडण झालं तिथं, तरी माझा जीव त्याच्यावर होता. तू कितीही मार, माझं प्रेम खरं आहे तुझ्यावर, तू मला कितीही मार, कितीही शिव्या दे, काही कर, टिप्पण्या कर, पण तरी माझं दिल तुझ्यासाठी धडकते. सो बेसिकली तुला त्याच्याशी लग्न करायचं, आणि जसं तू म्हणालीस की तुला आई व्हायचंय, तर तुला त्याच्या... एक दिवस मी त्याच्याकडे गेली की एक ग्लास गॅस स्पर्म दे मला, ते विकी डोनर होता, तू राकेश डोनर बन ना. त्यात लाजायला काय आहे, बाळ व्हायलासाठी पाहिजेच ना मुलांचं, का नको, माझं एकटीचं ॲग्स काय होणार आहे. तो घाबरला. मी सांगितलं हो, आजकाल सरोगेट करतात, तुम्ही 2026 आहात की इतकं घाबरायला, इतकं लाजायला काय आहे. IVF करूया, तुला लग्न नाही करायचं आहे, मला आई व्हायचं आहे, चल तू दे. मला नाही माहीत ह्या लोकांनी दाखवलं की नाही बिग बॉसनी, मला नाही माहीत दाखवलं की नाही, मला नाही माहीत. सो एकूणच त्यांनी सांगितलं तू ये बाहेर, आपण करू. अच्छा, त्यांनी सांगितलंय तुला? हो, आज सांगितलं तू बाहेर ये, आपण करू.
तर मी सांगितलं चल ना लग्न करूया. अरे तू सगळ्याला ट्राय केलंयस, तू मला पण ट्राय कर लग्न करून. तुला नाही आवडलं की एका वर्षात तू मला घटस्फोट दे. आपण कॉन्ट्रॅक्ट करू की तू माझ्याकडून काय घेणार नाही आणि मी तुझ्याकडून काय घेणार नाही. आपण लग्न करू, आपल्याला बाळ होईल. तुला असं वाटत असणार की पुढं तू चालून घेणार आणखी तू माझ्याबरोबर जगू शकतो, तर आपण पुढे वाढू. नाहीतर एका वर्षात तू मला सोड. मी इतकं बोल्ड बोलते, ह्या जगात इतका बोल्ड कोणीच बोलणार नाही. कुठलीही बाई बोलणार नाही. चल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू. पण जर तुला बाळ झालं तर तू त्या बाळाला वाढवशील मग? हो, मी एकटी सिंगल मदर होईल ना. मी तर खूपच श्रीमंत आहे. मला राकेश बापाचं एकही पैसा नकोय. त्याला माझं पाहिजे पैसे. तो सांगतो तुला विला आहे, एखादा विला मला दे. तो म्हणजे असं किडिंग करतोय, मजाक. मी त्याला सांगितलं मी तुला एक रेंज रोवर देईल, तू मला तुझा स्पर्म दे माझ्या बाळासाठी. हो. पण राखी, बिग बॉसच्या घरात तुझा जीव तर त्याच्यात जडलाय बापटमध्ये, पण नाही, पण मला असं सांगायचं आहे, बाहेर येऊन कदाचित त्याला लोक चढवणार, त्यांची फॅमिली सांगणार की आम्हाला राखी सावंत सून म्हणून नकोय कारण ती बोल्ड आहे, बिंदास आहे, 24 तास मीडिया समोर राहते. त्यांनी मला सांगितलं तू 24 तास मीडिया समोर राहतेस, तर तू मीडिया सोडणार, बॉलिवूड सोडणार, सगळं सोडणार, तर मी तुझ्याशी लग्न करणार. अशा या अटी त्यांनी तुझ्यावर घातल्या आहेत की तुला मीडिया आणि बॉलिवूड सोडावं लागेल. मग तुझं काय म्हणणं होतं? राखी मीडिया आणि बॉलिवूड मी सांगितलं राकेश बापट, मी तुला इतका प्रेम करते, मी बॉलिवूड मीडिया सगळं सोडणार. तू पुण्याला सांगतोस, तू चल पुण्याला राहू, नाही तर तू माझ्याबरोबर दुबईला राहा. मी इथे इंडियामध्ये नाही राहत, मी दुबईला राहते, लंडन, कॅनडा, अमेरिकाला राहते. तिकडची मी मला हे गोल्डन भेटलंय. विजा. हां, हो, गोल्डन विजा भेटली. पण राखी, तुला जर आठवत असेल, तू याआधीही बॉलिवूड सोडलं होतं एका व्यक्तीसाठी आणि तू तुझं काम सोडलं होतं आणि तू पूर्णपणे त्याला समर्पित केलं होतं स्वतःला, तर तुला पुन्हा हे करायचंय? पहिला माझी चूक होती, ते न विचारता लग्न केलं आणि माझी कास्टमधून बाहेर गेली. ती खूपच चूक होती, म्हणून मी खूपच इमोशनल झाली बिग बॉसमध्ये. आईला आठवण करून रडली. आईला धक्का लागला की मी एक इस्लामिक मुलाबरोबर लग्न केलं आणि तिला मी रागवलं. म्हणून यावेळी मला एखादा परत माझं तिथं होती, मी मला परत सो तुला असं वाटतं की यायचंय. राकेश हा मनाचा खूप चांगला आहे आणि चांगला व्यक्ती आहे म्हणून तू नो, त्याच्यावर राकेशला भरपूर राग पण आहे, इगो पण आहे. पण मला असं वाटतं त्याचा इगो आणि राग मी बर्दाश्त करेल. क्या बात आहे. पण राखी, तू आता मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये ठामपणे सांगितलं होतं, चप्पल घेऊन स्वतःला मारून घेतलं होतं आणि बोलली मी आता यापुढे कधीही प्रेमात पडणार नाहीये. पण राखी पुन्हा प्रेमात पडते. राखी काय आहे? काय म्हणजे करू ना, माझं हृदय इतकं छान आहे, इतका कोमळ आहे की मला प्रेम होतो. पण 56 येतात आणि 56 जातात, 38 येतात, 38 जातात. मी कुणालाही असं बघत नाहीये. पण बापटनी माझं मन जिंकलेलं आहे. हृदय घेतलं. मला माहिती आहे तो माझा नाही होणार आहे. मला माहिती आहे त्यांचे परिवार आम्हाला एक होऊ देणार नाही आहे. मला माहिती आहे माझ्याशी लग्न तो नाहीच करणार आहे. पण माझे फॅन्स आहेत ना, त्याचे फॅन्स आहेत ना, आणि मराठी मीडिया, हिंदी मीडिया, कदाचित त्याला विचारेल, तू इतकी मुलीबरोबर अफेअर आहे तुझे, 10-15 मुलीबरोबर त्याचं अफेअर होतं आणि लग्नही केलं, तर एखादा राखेला पण ट्राय कर. ती बॉलिवूडमध्ये अशी आहे अपफ्रंट, पण घरात ती साधी सिधी आहे. त्याने जे सांगितलं ना, मी सगळं सोडणार त्याच्यासाठी, जगायचंही सोडणार. ऐक, पण तो मला आवडतो, खरंच आवडतो. आणि तो एक खरा मुलगा आहे, जेंटलमॅन आहे. त्याला सगळ्या मुलींनी गैरसमज केले, त्याच्या बायकोनी पण. पण त्याच्यात खूप राग आणि इगो आहे. तर जेव्हा लग्न करतो ना, तो लग्नामध्ये नवरा बायकोनी इगो खाली ठेवायला पाहिजे. त्याची तो कितीही चुकी करणार, मी त्याला माफ करणार, पुढे जाणार. पण आमचं लग्न नाहीच होणार आहे. बाहेर येऊन
तो मला विसरणार. ते सदमासारखं, कमला हसन श्रीदेवीसारखं. तो श्रीदेवी आणि मी कमला हसन. त्याला मी सकाळी उठून रोज आमलेट न विचारता बनवून द्यायची, त्याचे कपडे धुवायची, त्याची काळजी घ्यायची, त्याच्या पायाला गरम गरम पाणीनं मीठ टाकून औषधं लावायची, त्याला मसाज करायची, डोकं दाबवायची. काही नाही केलंय. पण राखी मग जेव्हा आमचं तुटलं आतमध्ये, म्हणजे मनाने तुटलं नव्हतं, लोकांना दाखवायला मी तोडलं. त्यांच्या बहिणीने सांगितलं की हे ट्रॅक सोड आता, माझ्या भावाला पुढे वाढू दे, तो रडतोय तुझ्यासाठी आणि तूही रडतेस, लोकाला हे बरं वाटणार नाही. मग ते ट्रॅक मी खोटं खोटं सोडलेलं. पण राखी आयुष्यात तू इतके धडे घेतलेले आहेस, इतक्या वेळेला ठोकर खाल्ली आहे, इतक्या वेळा नाही, एकच वेळा. पण तू अनेक अनुभव हे घेतलेले आहेस, त्यात काय आलं? लेसन शिकले. तर माझा प्रश्न तोच आहे की यातनं तू काय शिकलीयस आता, की कुठल्या चुका पुन्हा करायच्या नाही? सगळ्या जेवढी मुली असतात, लोक असतात, मुलं असतात, सगळ्याला भरपूर प्रेम होतो आणि त्यांचं कधी चालतं कधी नाही चालत. ॲक्सिडेंट तर होत राहतात. तुम्ही जातात शॉपिंग करायला, कपडे घेतात, घरी येऊन बघतात अरे तर फाटलं आहे. जेव्हा तुम्ही घेतलं कपडे तेव्हा बघितलं नाही. तसंच लग्न, अफेअर पण तसंच असतं. पण आता हे एकच लास्ट टाईम मला हे चान्स घ्यायचं आहे. घाबरून कसं चालणार? तर म्हणजे राखीला पुन्हा संसार करायचा आणि राखीला मला आई सुद्धा संसार करायचा आहे, व्हायचंय. मला मुलं करायची आहेत. ओ, तू असं काही प्लॅन केलंस त्याने त्याच्याबद्दल? लग्न नाही केलं तर मी विचारणार, मी IVF करणार, बघूया. नाहीतर एकटीच राहणार. ऐक, पण त्याला मी त्याच्याशी नाही बोलणार. तो मला फोन केला तरी त्याचा फोन नाही उचलणार, कारण मनात प्रेम आहे. मी त्याला बघू शकणार नाही आहे, कारण त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आहे. हो, त्याने मला सांगितलं, त्याने तिला शब्द दिला आहे. त्याने सांगितलं राखी दुसरी मुलगी माझी वाढ बघते, म्हणून मी तुला आता शब्द नाही देणार आहे. तू मला आवडतेस, अच्छा, पण आपण भेटू, इथं नाही बाहेर. मी सांगितलं जे घाण तू बाहेर करणार आहे इथंच कर, चल. तुला माहिती आहे मी कशी आहे. येस. पण राखी, त्या घरातली एक व्यक्ती जी तुला अजिबात आवडत नाही, अशी कोणी व्यक्ती आहे जिने तुला त्रास दिला आणि तुला खरंच एक व्यक्ती म्हणून ती नाहीच आवडत किंवा ती खोटी वाटते? दीपाली मला खूप आवडते, बहीणसारखी आहे, पण तिने चांगलं नाही केलं माझं. आणि एक थोडीशी जगत होती मी, माझं आणि राकेशचं नातं तोडलं आतमध्ये काटा गेमसाठी, की अरे तिला सोड, तिला सोड. तू आल्यापासून तू काटा गेममध्येच नाही, तू तिच्या पाठीपाठीच आहे. त्यामुळे तुला दीपाली नाही आवडत. तशी ती माझ्या मित्राची बायको आहे. ती भावाजी सांगू शकतो, बहीण पण सांगू शकतो. पण मी जेव्हा एक व्हिडिओ बघितला, त्यांनी सांगितलं तिला सोड, मला बरं वाटत नाही. म्हणजे तुझ्या मनात काय आहे, काय आहे तुझ्या मनात? तुला बरं वाटत नाही, तुला काय प्रॉब्लेम्स होतो? मग त्यावेळी मी भांडली रागात आणि महाराष्ट्राच्या लोकाला काय अड लागलं, माझ्या विरोधात गेले, मला काढलं बिग बॉस. मला बिग बॉस दरवेळी बोलवतात. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकाला काय पाहिजे, कोपरा पकडतात ते पाहिजे की माझ्या एंटरटेनमेंट पाहिजे? जेव्हा मी हसवू शकते, रडवू शकते, अरे तर मी रोबोट थोडी, मला भी राग येतो, मला जे वाईट वाटणार तर मी बोलणारच ना. तुम्ही न्यूजमध्ये बघत नाही का, एखादी बाई लग्न झालेलं स्वतःचा नवऱ्याला मारते, ती दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाते. तर का एखादी लग्न झाली बाईला प्रेम नाही होऊ शकत? ती 24 तास त्याच्याबरोबर राहते. मी चपलानी मला हाणलेलं मी, की आता मी प्रेम करणार नाही. करेक्ट. मला झाला ना. आणि राकेश आहे तसा, तिला तो आवडतोय, दीपालीला तो, त्याच काय चुकी नाहीये. कायच राकेश बापट आहेत तसा. आणि ती त्याच्यासाठीच सजत होती की तो कौतुक करावं. मी इतकी सजत होती, तो माझं कौतुकच नाही करायचा, आणखी राग यायचं. प्रेमाने काय हाक मारते तू त्याला? बेबी, ओ, रॅक्स. ॲक्च्युली मला माझा भावाचं पण नाव राकेश आहे ना, ओ. खरा माझा मोठा भाव. चल ठीक आहे. पण राखी, आज तू एक सेल्फ मेड वुमन आहेस
आज तुला कुणाचीच गरज नाही, म्हणजे आजच नाही, मला वाटतं तुझी जेव्हापासून सुरुवात झाली आहे, जो काही स्ट्रगल असेल, तू कधी दुसऱ्या कुणावर कधी डिपेंडच राहिली नाही. तू जे काही आहेस आज एक सेल्फ मेड वुमन आहे. तर आम्ही गुगलला अनेक प्रश्न बघितले तुझ्या बाबतचे, तर सगळ्यांना उत्सुकता आहे की राखीची नेटवर्थ काय आहे, राखी किती श्रीमंत आहे, हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. दुबई कॅनडामध्ये माझे जे घर आहेत UK मध्ये ते 10-15 बिलियन ट्रिलियन म्हणजे अडानी आणि अंबानीच्या मध्ये आहे. वाव. सो यापैकी एक विला तू बापटला सुद्धा देशील? काय देणार आहे? विला? मी स्वतःच विला आहे. ए बापट, मी 4-5 बेडरूमचा स्वतःच विला आहे. तू मला घे, पण तू काय बनवते मुलींपाठी 1 बेडरूम किचनमध्ये तिथं चाललेलं आहेस. तू विला सोडून 1 बेडरूम किचन पाठीमागे चाललेला आहे. तू विला घे, विला. राखी, आणखी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुझ्या बाबतची कळली आहे, ती म्हणजे तुझं ऍक्च्युअल नाव हे नीरू सावंत होतं लहानपणी, आणि त्यानंतर ते राखी सावंत झालं. महेश मांजरेकरनी चेंज केलं ते. हो का? अच्छा, त्याबाबतची स्टोरी सांगशील का आम्हाला? स्ट्रगलर मी होती आणि कुरुक्षेत्र केलेलं लहानपणी. तर माझं नाव नीरू होतं, मला नीरू आवडत नाही, राखी ठेवूया का? मला ठेवा. महेश मांजरेकरांनी हे नाव चेंज केलं. मग त्यानंतर मी सगळं चेंज केलं. पण राखी, जर आणखी एक प्रश्न जो सारखा विचारला जातो, तो म्हणजे तुझ्या वयाविषयी विचारला जातो की राखी इतक्या वर्षांनीही इतकी छान दिसते, इतकी फिट आहे, इतकी सुंदर दिसते, ते हे मी मेंटेन कसं केलंस? 38 आहे मी. 84 मध्ये माझ्या आईचं लग्न झालं आणि 87 मध्ये मी बॉर्न झाले. वाव. पण मग हा विकिपीडियाचं जाऊ नका, ते लोक खोटं खोटं चापतात, ओके, खरं काय बघत नाही. तो इट्स ओके. पण मग या वय आहे तर काय झालं, मी मला मेंटेन ठेवले. मी बदामची रोटी खाते, चपाती, अच्छा, बदामची. मी भरपूर स्वतःला मेंटेन करते, सगळंच खाते, पिझ्झा, वडापाव, सगळंच. सगळं पण खाते. ते लिमिटमध्ये, सगळं अर्धं. आणि शिव्या तर भरपूरच खाते. पण मग राखी, खूप शिव्या खाते. राखी, तू आमची मराठी मुलगी आहेस, तू मुंबईची मुलगी आहेस. थँक गॉड माझं परत मराठी आलंय. मराठी बिग बॉस मध्ये जाऊन हिंदी करून करून अमेरिका, लंडन, कॅनडा, दुबईमध्ये राऊंड मी मराठीच विसरले. परत आली बाबा. पण मग पुन्हा दुबईला जाण्याचा प्लॅन आहे का? मी तिथेच राहते, मी तर नाही राहत. अच्छा, पण आणि आता मला माझं मन दुखलंय, कारण आता बापट येणार भाई, मला विसरणार तो. हे देवा, मी खाताच्याशी मन लावलं, मुलं माझ्या पाठी फिरतात, मी त्यांना बघत पण नाहीये. ह्याच्या आयुष्यात किती मुलगी आहेत, त्यांनी तिला शब्द दिलाय, शब्दाचा तो खूप खरा आहे. ए बापट, तुझ्यासाठी एकच गाणं आहे. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिये. माझं दर खुलं आहे तुझ्यासाठी, मनाचं ते खुलंच राहणार, तुझी वाट पाहणार रे. मला माहिती आहे तुझं नातं जास्त टिकत नाही आहे, जास्त 6 महिने. ते 6 महिने 1 वर्ष माझ्याबरोबर पण जग, आणि तू बघ माझ्याबरोबर तू कसं फ्लाय करणार, फ्लाय. त्याने मी त्याला विचारलेलं, तुला माझ्यासारखी गर्लफ्रेंड पाहिजे का? त्याने सांगितलं हो, माझी गर्लफ्रेंड एकदा बनून बघ, किती फ्लाय करणार. हो, त्याने सांगितलं. तन्वीला तिची बहीण आहे, खूप प्रेम करतो तो तन्वी. तिला सांगतो, हे तन्वी, तुला नवी वहिनी आवडली का? हो, तर मला ते खूप आवडलं. क्या बात आहे. आणि आम्ही आतमध्ये ते लग्न पण केलं. खोटं होतं ते, येस येस येस. पण ते माझं मनाचं झालं. त्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला. पण मग तो बाहेर आल्यानंतर तू त्याला प्रपोज करणार आहेस, त्याला विचारणार आहेस परत, असं काही प्लॅन? त्याला माहिती आहे मी त्याला प्रेम करते. अच्छा, आता त्याची बारी आहे. दर मीडियामध्ये मी त्याच्यासाठीच मेसेज पाठवलाय, त्याची बारी आहे आता. एवढं पण मला खाली जायचं नाही आहे. आय रिस्पेक्ट माय सेल्फ, माझं सेल्फ रिस्पेक्ट आहे. तर आज देवाला, आणि मी देवाला खूप प्रेम करते. एक्झॅक्टली, देवाला जर प्रार्थना करायची असेल तर काय प्रार्थना असेल राखी तुझी? सेल्फ रिस्पेक्ट आहे देव मला, पण भरपूर लोकाला 1 साइडेड होतं प्रेम. माझं 1 साइडेड आहे.
तो माझी रिस्पेक्ट करतो, मला खूप लाईक करतो, त्याला पण आहे मी काय सांग, माझं वन सायडेड पण नाही, डीड सायडेड आहे, आतमध्ये सांगितलं. पण हिनी तोडायला लावलं ना, म्हणून तो पाठी गेलाय. मग आता त्यांच्या आई आणि बहिणींनी पण सांगितलं, तो आणखी पाठी गेलाय. पण त्याला मी खूप प्रेम केलंय. आता तो स्वतःचं ऐकावं की दुसऱ्यांचं ऐकावं त्याची मर्जी. पण आत्ताच्या आयुष्यात राखी, आत्ताच्या या घडीला अशी कोण व्यक्ती आहे जिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे? असं कोणी आहे का जी तुला खूप प्रेम करते? मला माझे फॅन्स प्रेम करतात, माझी मीडिया प्रेम करते, बस. मला देव प्रेम करतो, माझा देव. मला भरपूर प्रेम आहे, माझं जनताचा प्रेम आहे मला. ते मला इतका प्रेम करतं. आणि जनताच बघा माझं लग्न ह्याच्याबरोबर लावून देणार, लिहून घ्या. पण तुझ्या घरातले किंवा तुझ्या आई बाप नातेवाईकांतले, नाही मला. आय नो, आणि मी माझं घरातले कोणी मला इंटरफेअर करत नाही. बघा मी किती छान आहे दिसायला. ऑफकोर्स, अनडाऊटेडली. पण काय राज आहे राखी तुझ्या या ग्लोईंग आणि छान पर्सनॅलिटीचा, तुझ्या प्रेम झालंय ना सौंदर्याचा? मला. आय लव्ह यू प्यार करूच झाला मला प्रेम झाला. बापट आला, अय बघ बापट आला. पण राखी, याबरोबरच खूप कायम चर्चेत अरे मी असणारं रडते नाव. तरी सुंदर दिसते. हो हो, ऑफकोर्स. पण कायम चर्चेत असणारं नाव हे राखी सावंत आहे. इनफॅक्ट समय रैना सुद्धा फक्त 3च व्यक्तींना फॉलो करतो ज्यामध्ये राखी सावंत. पहिली राखीच आहे, दुसरे नंतर आले. हा, 3च आहेत, बलराज, राखी आणि नाही दीपक पहिला कलाल. 3 एकटीच होती मी. एकटीच होती एवढ्या exactly, वर्षापासून तुम्ही त्याच्यानंतर. एकटीलाच फॉलो करायचं. नंतर हे दोन कोण आहे, दोन झंडू. दीपक कलाल आणि बलराज बलराज कोण जो आहे? त्याचा मित्र आहे. बलराज जो त्याचा एकदम जवळचा मित्र आहे. मी नाही ओळखत त्या दोघा झंडूला. दीपक कलालला ओळखत अशी? मी नाही ओळखत. नाही ओळखत. अशा लोकांना मी नाही ओळखत. हे लोक मला ओळखतात. पण समय आणि तुझं नातं कसं आहे? समय माझा बेस्ट मित्र आहे, मला आवडत होतो. त्याने एकदा सांगितलं, राखी माझ्या शोमध्ये तुला यायचं आहे आणि बंदास व्हायचं आहे. ओके, आले मी. सुपर डुपर 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 झाला. राईट. आणि त्याने इतका डुपर झाला की त्याला बंद करायला लावला. तो म्हणाला की सगळ्यात आधी त्यांनी तुझा एपिसोड डिलीट केला कारण तो घाबरला होता त्यावेळेला. हो, मी बिंदास होती ना त्यात. पण मग समयमध्ये म्हणजे समय आणि तुझी मैत्री कशी आहे आणि त्याविषयी थोडंसं सांगशील का मला? समय माझा किडनी आहे, तो माझा फेफडा आहे, तो मला खूप लाईक करतो. तसंच वन साइड दरवेळी असतं ना, म्हणजे तू मला लाईक करतो, मी कोणाला लाईक करते, तसं. राईट. तो मला प्रेम करतो, खरा प्रेम आहे त्याचा, म्हणून तो मला फॉलो करत होता. क्या बात आहे. पण राखी, आता प्रत्येक वेळेला बिग बॉस आलं की आम्ही नेहमीच राखी सावंतला मिस करतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला बिग बॉस येतं आणि राखी सावंतची एंट्री होतेच बिग बॉस मध्ये, कारण त्यांना चर्चा हवी बिग बॉस असते. आणि त्यांना माझं नवरा बायकोचं रिलेशन आहे, तो तिथं डोळाच आहे. पण ते मला प्रेम करतात आणि जेव्हा जेव्हा शो खाली जातो तेव्हा तेव्हा बिग बॉससाठी मी हमेशा आहे. बिग बॉसला रिक्वेस्ट करायचं, बिग बॉस आता माझं जनता सांगते एकदा तर ट्रॉफी द्या. अरे ट्रॉफी दिल्यानंतर पण मी येणार वाईल्ड कार्डला, पण एकदा तरी द्या मला ट्रॉफी. राग येतोय. म्हणजे आता पुढचे जरी सीझन्स असतील आणि तुला बोलवलं तरी तू जाणार बिग बॉस मध्ये? हां, भरपूर पैसे दिले की जाणार, शिव्या खायला आणि द्यायला. यावेळी पण दिले, मला छान पैसे दिलेत. वाव, नाईस. पण राखी, बिग बॉसच्या घरातलं सगळ्यात जेवढे सलमान खान घेतात तिथं तेवढं मी मराठीत घेते. हो, क्या बात आहे. जिओ आहे ना, जिओ स्टार, भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे. नक्कीच. पण राखी, आता बिग बॉसच्या घरातली एक व्यक्ती जी तुला खूप आवडते, बापट सोडून एक व्यक्ती जी तुला आवडते किंवा तन्वी. तन्वी. विशाल. मी खरं सांगू, मला बिग बॉसच्या घरातले सगळेच आवडतात. प्रभू, सागर, रुचिता? रुचिता सगळे आवडतात. माझं कोणीच दुश्मन नाही आहे त्यात. हे बघा, मी माझीच फेवरेट आहे, माझे दुश्मन मीच आहे. खरंय. माझी जीतमध्ये माझी हार आहे आणि माझी हारमध्ये माझी जीत आहे, म्हणूनच मी ट्रॉफी नाही जिंकत. राईट. पण राखी, एक प्रश्न तुला या निमित्तानं करायचा आहे, तो म्हणजे तुझ्या थोड्याशा मागच्या स्ट्रगल पिरियडमध्ये जायचं आहे. की मुंबईची मुलगी आहेस तू, महाराष्ट्राची मुलगी आहेस. आम्ही असं ऐकलंय की तू म्हणजे अगदी वेट्रेस पासून, बॅकग्राऊंड डान्सर पासून तू तुझी सुरुवात केली कारण तुला अभिनेत्री व्हायचं होतं.
मी खूप स्ट्रगल केलं. एक्झॅक्टली. पण आजही तुझं टार्गेट आहे का की तुला अभिनेत्री व्हायचंय, की तू सेटल केलंयस आता स्वतःला? पहिला तर असं व्हायचं की पूर्ण कपडे घालून यायची प्रोड्युसरला भेटायला. ते लोक माझे फोटो फेकून द्यायचे की तुला कायच नाही आहे, कायच नाही आहे. मग मी इतकी हॉट बनून आली, तेव्हापासून एकदम हॉट कपडे घालते मी, नेसते. ते लोक म्हणजे त्यांचं माझ्या फेसवर लक्षच जात नाही, माझ्या बॉडीवर जातं. मग मला पटापटा मला काम भेटतं. आणि माझी बॉडी दाखवूनच मी, टॅलेंट दाखवूनच मी काम एवढं केलंय. कितीही माझे आयटम सॉन्ग बघा, छोटे छोटे कपडे. मी स्टाईल आयकॉन आहे. लोक मला बघूनच असे मॉडर्न झालेत. माझी स्टाईल माझी स्टाईल व्हेरी इंटरनॅशनल हॉलिवूड स्टाईल आहे माझी. सगळी मुली मला फॉलो करतात. राईट. आणि मी माझं मराठी मूळ पण लुक आहे, पण जास्त मी एक्झॅक्टली स्टायलिश स्टायलिश आहे. स्टनिंग आहे. हो, स्टनिंग स्टायलिश. येस. आणि त्याचबरोबर असंही आम्ही ऐकलं होतं राखी, की त्यावेळेला तू ज्या चाळीत राहायची तिथे तू जरी कपडे घातले असे तर वरती तू कव्हर करून निघायचीस. तर ते काही दिवस आठवतात का तुला? ते अनुभव कसे होते ग? अरे हो, चाळमध्ये असे कपडे चालायचे नाही. कुठे राहायची एक्झॅक्टली तू? वरळी नाका, वरळीला. चॉल, तिथं डीडीटी चॉल, बीडीडीचा. बीडीटी चॉल. करेक्ट. तर तिथे आम्ही राहायचो. छोटे छोटे तिथं मुलं असं बरं नाही ना, पळवतात मुलीला. असं छोटे कपडे घातले की तसं पोलीस कटरस वगैरे. आणि म्हणून त्यावर असे बाजूवालीकडून बुरखे घेऊन बुरखा घालून जायची ऑडिशनला. खूप स्ट्रगल केलं. मला आठवण करायला नको. इथं मी अगोदर सांगितलं, साडी घालून काम भेटत नाही आहे बॉलिवूडमध्ये. कदाचित मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये भेटत असेल साडी घालून काम, बॉलिवूडमध्ये नाही. इथं साडी काढायला नंबर 1 उभे असतात. माझा कुठला बाप बसला नाही आहे की मला साडी घालून काम देणार. जितकी छोटे कपडे तितकं जास्त काम भेटतं. एखादा वाईट अनुभव जर आता आठवत असेल तुला कुठला? त्यात काहीच वाईट नाही आहे खरं सांगू तर. तरी पण एखादा नाही, जसा देश तसा भेष. मी नाही घालणार तर दुसरे घालणार, तर मी कशाला नको हॉट कपडे घालायला. पण काम मिळवताना एखादा वाईट अनुभव कुठला आला का कधी कुणाकडून? मला आयटम गर्ल बनवायचं होतं. पहिला हिरोईन बनायचं होतं, पण हिरोईनसारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. आयटम गर्ल बनली, हे बघा कशी आयटम गर्ल. पण आता सगळ्याला माझ्यासारखंच व्हायचं. एक्झॅक्टली. मला पाहिजे की मी आणि राकेश खूप एक छान गाणं करू, किंवा एखादी मराठी चित्रपट करू. वाव, तुला राकेश सोबत मराठी फिल्म करायला आवडेल? कुठला हो, genre romantic. करायला आवडेल? रोमॅन्टिक. मला असं वाटतं बरेच निर्माते आणि दिग्दर्शक हे ऐकत असतील, त्यामुळे डेफिनेटली ते तो देसी बाबू अंग्रेजी मॅम सारखं. देसी मुलगा आणि मी इंग्लिश स्टायलिश मुलगी, तसं. सो तुला बेसिकली राखीला आता राखी सावंत नाही तर राखी बापट व्हायचंय असं एकूणच. नको बाबा नको, ते नाहीच होणार आहे. मला माहित आहे ना कशाला हे स्वप्न बघायचे. मला माहिती आहे स्वप्न माझे तुटणार आहे. तो बाहेर येऊन माझ्यासारखं नाही, मी इतकी मोठी सेलिब्रिटी, मी बाहेर येऊन खोटंही सांगितलं असतं की बाई आतमध्ये मी नाटक केलंय. मी खोटं नाही सांगत. जे आहे तर आहे. मी त्याला इग्नोर नाही केलंय, मी खरं सांगितलंय. तो बाहेर येऊन मला इग्नोर पण करणार आहे. सगळ्यांचं ऐकून तुम्हाला माहिती आहे काय करणार आहे. मला काही फरक पडत नाही. नकोच फोन करूस तू मला. तुझा फोन नाहीच उचलणार आहे बापट. मी त्याला सांगितलेलं आतमध्ये, नाही उचलणार आहे तुझा फोन करूच नको मला. म्हणजे राखीचे नखरे नक्कीच त्याला झेलावे लागणार आहे जर त्याचंही. त्याने सांगितलं तू पुण्याला येणार का? हो, बघितलंय मी, माझी फ्लाईट येते पुण्याला दुबईवरून. पण एक सीझन असा सुद्धा होता राखी जेव्हा शमिता आणि राकेश एकत्र होते आणि तूही त्या सीझन मध्ये होते आणि शमिता सोबत तुझी जोरदार भांडणं सुद्धा झालेली, जर तुला आठवत असेल. तिला रडवलंय. शिल्पा शेट्टी माझी बहीण आहे, तिने सांगितलं राखी तू तिची बहीण आहे, तिला रडवू नकोस. मग आम्ही पार्टीमध्ये पण भेटलेलो, मी, राकेश, शमिता, शिल्पा. मग सॉर्ट झालं सगळं आता? माझा जुना व्हिडिओ असेल कदाचित मी पोस्ट करणार राकेश बरोबर. बाहेर आम्ही इतके चांगले मित्र नव्हतो. आतमध्ये आता तो दुसराचा बॉयफ्रेंड होता, मी कशाला मला करू.
अरे ठीक आहे, लोक पकडतात सोडतात, पकडतात सोडतात, त्यात काही आहे. आता मुलं मुलं नाही राहिलेत, टिश्यू पेपर झालेत. नाक पुसा, टाकून द्या, यूज करा, सोडून द्या. तसं सांगायचं असतं, मनात घ्यायचंच नसतं बाई. पण खरंच तू असा विचार करतेस की ते नाही, आता मजाक करते खरंच. मराठीत हिंदुस्थानमध्ये तसं असं की लग्न करायला नंतर हे असं गरजेचं नाही आहे. लंडन अमेरिकामध्ये लग्न नाही केलं तरी मुलं करतात. नीना गुप्ता बघा ना, तिने लग्न नाही केलं, मूल झालं ना. राईट. नको देऊस रे माझ्या बाळाला तुझं नाव, नकोय. मी करेल माझ्या बाळाला, मी माझंच नाव देणार. त्यात का मी ॲटलिस्ट बोल्ड आहे, बोलते. मी खोटं नाही बोलत, कधी आयुष्यात मी खोटं बोलत नाही. माझ्या आईबाबांनी मला खोटं बोलवायला शिकवलंच नाही आहे. एक प्रश्न फक्त राखी मला तुला विचारायचा आहे, तो म्हणजे तुझ्या आईच्या तू खूप जवळ आहेस आणि कायमच होतीस. तर आईने पण तुझी ही जर्नी पाहिली आहे. कधी आईने तुला एखादा सल्ला दिला नाही की काळजीपोटी माझी मुलगी आज मला आनंदी बघायची आहे, मला तिला हॅपीच बघायचं आहे, तर आईने कधी तुला सल्ला दिला नाही का, राखी असं वागू नकोस, असं वागू नकोस? आईला खूप खराब वाटलं. मी एक मुस्लिम मुलगा बरोबर लग्न केलेलं, तो त्याला खूप धक्का पडलेला आईला की तू काही कर, एक मुस्लिम मुलगा बरोबर लग्न करू नकोस. तर मी सांगितलं, तू रोज सांगते तुला मला तुझं बाळ बघायचं आहे, बाळ बघायचं आहे, लग्न कर लग्न कर. आता तू आजारी आहे, माझ्यासाठी मुलगा कोण बघणार आहे? माझ्या बाबा नाही आहेत, कोण बघणार आहे? माझा भाऊ एखादा त्यांनी माझ्यासाठी मुलगा आणलेला अमेरिकामधून, डॉक्टर होता. 5 दिवसात तो मेला. ड्रगिस्ट होता, आला मला बघायला. साखरपुड माझं होणार होतं, साखरपुडा. तो एवढा पियाला, ड्रग्ज घेतला आणि JW मध्ये तो मेला. म्हणून मी ह्यांना तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे, तुम्ही आणलेला मुलगा मी लग्न करणार नाही बाई. मग हा होता ना तो माझा ॲक्स, तो पाठीच होता. मी सांगितलं त्यावेळी की अरे काय मुस्लिम आणि काय हिंदू बघायचं, काय माहीत, कदाचित एकदा करून बघूया, काय माहीत आहे. मग तेव्हा मी निकाह केलं आणि माझं वाटोळं झालं. विसरू द्या ते, मला काहीच आठवण करा. त्यावेळेला आई हे तयार बघा, तो नव्हती. मुलगा चांगला नव्हता. इस्लाम खूपच चांगलं आहे, मुस्लिम लोक खूप छान असतात. मुलगा खराब होता, पण त्या इस्लामला मला खोटं कधीच सांगायचं नाही, कारण मी बिलीव्ह करते खूप. मुलं येतात आणि जातात. मी देवाला, इस्लामला खूप रिस्पेक्ट देते. तुला इस्लामने खूप काही दिलंय असंही तू मला खूप दिलंय. आणि मी ते नमाज सांगतात ना, मी शिकले. मी रोजे ठेवत होती. यावेळी बिग बॉसच्या आत होती, रोजे ठेवायला मला वेळच नाही भेटले, तरी एक ठेवलेला. मी खूप रिस्पेक्ट. अरे मुलांनी, त्या मुलगानी माझं वाटोळं केलंय. अल्लाह, देव म्हणजे अल्लाह. आपण देव सांगतो, लँग्वेज वेगळी आहे. हिब्रू लँग्वेज, इस्लामिक लँग्वेज तशी आहे. आपण हे देवा, ह्या अल्लाह, ते एकच आहे. मराठी लँग्वेजमध्ये देव सांगतो, हिंदीमध्ये भगवान सांगतो, पण ते मुस्लिम लोक अल्लाह सांगतात. कळतं तुम्हाला? तर मेल्यानंतरच तुम्हाला कळेल कोण खरं आणि कोण खोटं आहे. मी कुठल्याही देवाला काही सांगणार नाही, इतर रिलिजनबद्दल बोलणारच नाही. पण मी इस्लामिक कंट्रीमध्ये राहते आणि मी खूपच प्रेम करते माझ्या आसमानी खुदाला. मी इस्लामिक देवाला खूप 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 रिस्पेक्ट करते आणि मी खोटं सांगणारच नाही आहे. कुठलाही मुलगा माझ्याबरोबर लग्न करू किंवा नाही करू, मी माझ्या इस्लामिक देवाला नाही सोडणार आहे, मी मेली तरी. कारण आजपर्यंत मी इतकं दुःख उठवलंय. जेव्हा मी त्यांना मानायचं सुरू केलं, त्यानंतर मी सुटली आहे. आता एकटी जगते मी आता मोठी झाली आहे. मी कसं चांगलं जेवण जेवते, तसं लोकतंत्रमध्ये मला माझा देव हक्कानी निवडायचा हक्क आहे मला. तर मी जीसस ख्राइस्टला निवडते आणि अल्लाहला मी निवडते. खूप प्रेम करते मी मी मराठी मुलगी आहे, हो मी हिंदूमध्ये पैदा झाली, पण माझी आई ख्रिश्चन होती. तर आम्ही ख्रिश्चन हॉस्टेलमध्ये मी जीससला ते लिवायची, मला फ्रीज पाहिजे, TV पाहिजे,
पिझ्झा पाहिजे, चांगलं चांगलं जेवण पाहिजे, आणि ते आम्हाला जीसस क्राइस्ट द्यायचे लहानपणी. मग लग्न मी मुस्लिममध्ये केलं, जसं तिने पण केलंय ना दीपाली ताईनी मुस्लिममध्ये. भरपूर मराठी मुलगीनी दुबईमध्ये येऊन बघा, अमेरिका लंडनला मराठी मुलगीनी मुस्लिममध्ये लग्न केलंय. मुलगा खराब होता, माझा देव खराब नाहीये. मी मरणार पण देवाला नाही सोडणार. कुठलाही मुलगा मला असंच पसंत करणार. तू तुझं देव बघ, मी माझं देव बघते. पण तरी तुझ्यासोबत वाईट घडलं तर त्याचं कधी तुला कंप्लेंट नाहीये? वाईट खूप घडलं, माझे पैसे गेलेत आणि खूप, अरे वाईट घडतं ना. मी सगळं विसरले, डिप्रेशनमध्ये पण गेली, सगळं विसरले मी. मला पुढं बघायचं आता काय करायचं ते. हो, मी हिम्मतीने देवाचं नाव घेते. अल्ला मी तुम्हाला खूप प्रेम करते, सगळ्यांसमोर सांगते, आणि मी हिपोक्रेट नाहीये. तुम्ही मला, त्या माझ्या एक्सनी मला दुबई म्हणून हॉटेलमधून काढून माझे कपडे फेकलेले रोडवर, तिथे मी रडलेली. माझ्याकडे कोणच नव्हतं. मग मी आकाशात बघून सांगितलेलं, हे अल्लाह, ही तुमची कंट्री आहे दुबई, गल्फ कंट्री. अगं तू खरा आहेस, मी तुला मानणार. मला या दुबईमध्ये एखादं घर दे, मी तुझी नमाज पडणार. मला इथं शेल्टर दे. माझ्याकडे खायचे पैसे नव्हते दुबईमध्ये, कारण मी मुंबईत माझ्यावर केस त्यांनी केलेले. मी 4 वर्ष मुंबईमध्ये आलीच नाही, 3 वर्ष लपून लपून यायची, लपून लपून जायची. मग तिथं देवाने ऐकलं, आणि मग तिथे आता माझ्याकडे 4-4, 5-5, 6-6 घर आहे बाई. टिकटॉक दुबईनी मला साईन केलंय. 30-40 लाख मला सॅलरी आहे दुबईमध्ये. वाव. हे कोणी केलं ना? माझे आई बाबा कोणी केलं? सलमान भाई, शाहरुखने मला तिथे सपोर्ट केला, नो डाऊट. माझे रिजवान भाऊ डॅनियोब, त्यांनी मला सपोर्ट केलं, घर दिलं, भरपूर मला दिलं. मी खोटं सांगणार नाहीच. माझी वैयक्तिक, माझं अस्तित्व सगळ्यांसमोर आहे, आणि मी खोटंच नाहीच बोलणार आहे. शाहरुख खाननी सुद्धा तुझी मदत केली दुबईमध्ये हो. असताना? तिकडचे किन वगैरे सगळ्याला ओळखतात. सो त्यांनी डॅनियोब, रिजवान भाई, शाहरुख, सलमान सगळे उभं राहिले माझ्यासाठी. थँक्यू म्हणायचं मला त्यांना. मी खोटाडी नाहीये, मी मरणार, खोटं कधीच नाही बोलणार. जशी आहे तशीच राहा, बिंदास बोल. माझ्या आईने मला कधीच सांगितलं नाही, हे करू नको, हे बोलू नको. हे बघा, कधी आहे ना, तुमचे गॉडफादर नसतात, तुमच्याकडे मोठी मोठी डायरेक्टर प्रोड्युसर नसतात. मला बनवणारे माझी मीडिया आहे, घरी घरी पोचवणारे. तर ते मी भोंगळी नागडी फिरत नाही, ते मुली फिरतात तसे. मी बोलते आणि सगळ्याला सोलते. मला गर्व आहे. येस. हा, आता मी जे जगते ना, फक्त देवावरच जगते मी. आणि तू ज्या पद्धतीने बोलतेस ना राखी, अनेकांना ते स्ट्रेस बस्टर वाटतं, म्हणून कदाचित तुझेच रील्स सगळ्यांना दिसत असतात, कारण तू जे देतेस ते मला जे शिव्या देतात, फालतू सांगतात, अरे इथं ना कुठल्याही देवाची नाही, ना हिंदू देवाची, ना ख्रिश्चन देवाची, ना मुस्लिम देवाची. तुम्ही माझ्याबद्दल काय ओळखता रे? जेवढी धार्मिक मी आहे, तेवढं तुम्ही 7 जन्म घेणार तरीच नाही होणार. म्हणून आवाज खाली, आणि 20, 50, 100 पावलं पाठी. गेट आउट. थँक्यू सो मच राखी.